न्यू इंडिया फर्नीचर वर्क्स एंड शोरूम जो कि बीते 35 सालों से अपनी सेवाएं दे रहा है और मोहम्मद माजिद और उनके मरहूम वालिद मोहम्मद यूसुफ साहब, जिनका एक बड़ा नाम फर्नीचर वर्क्स में रहा है, और शोरूम ऑल होम अप्लाइंसेस जिसमें तमाम ब्रांड्स आ गए हैं और तमाम जो नए नए ब्रांड्स आ रहे हैं, हर एक ब्रांड आपको न्यू इंडिया फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस यहाँ पर देखने को मिलेगा, जो कि परभनी का जो मेन हाईवे है ITI कॉर्नर और तरलेजा थिएटर के सामने ये आता है। और 22 मई 2023 परभनी ज़िले के पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति चुनाव, जिसका पूरे महाराष्ट्र में जिस चुनाव पर सबकी नज़रें लगी हुई थी, वो चुनाव बीते महीने 30 अप्रैल को जिसके चुनाव हुए और उसके नतीजे भी आए 12-6 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुरस्कृत विधान परिषद के आमदार तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभनी के जिला अध्यक्ष अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी, इनका जो शेतकरी विकास पैनल था उसने शानदार स्पष्ट बहुमत यहाँ पर हासिल किया था। और आज 22 मई 2023 को सभापति उपसभापति का चयन किया गया, जिसमें दूसरी बार यहाँ पर अनिल राव नखाते इनको मौका मिला है। पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति के सभापति पद पर फिर एक बार उनको चुना गया है। तो उन्हीं के साथ में श्याम धर्मे जो कि उपसभापति के तौर पर चुने गए हैं। 12-6 से यहाँ पर भी सभापति और उपसभापति में जीत शेतकरी विकास पैनल राष्ट्रवादी पुरस्कृत पैनल को हुई है। वहीं हम अपने दर्शकों को बता दें कि 22 मई 2023 सुबह 10 बजे से ही पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापति, उपसभापति के चयन की प्रक्रिया शुरू हो गई थी। पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति यहाँ पर तहसीलदार, चुनाव अधिकारी PB राठौड़, नरेंद्र धानोरकर, बाज़ार समिति के सचिव BG लिपने, इन तमाम की मौजूदगी में पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति सभागृह यहाँ पर सभापति उपसभापति का चुनाव हुआ। वहीं हम अपने दर्शकों को बता दें कि पाथरी कृषि उत्पन्न बाज़ार समिति चुनाव जो कि काफ़ी चर्चा का विषय बना हुआ था। हालांकि कृषि उत्पन्न बाज़ार समिति के चुनाव पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगहों पर हो रहे थे, लेकिन पाथरी पर सबकी नज़रें टिकी हुई थी, क्योंकि यहाँ की लड़ाई को जो चर्चा थी इसको लेकर के खान वर्सेस खान में लड़ाई है। लेकिन विधान परिषद के आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी, इन्होंने स्पष्ट कहा है कि ये लड़ाई महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्सेस एक सर्वसामान्य आमदार विधान परिषद के, इन दोनों के बीच में थी। और ये राष्ट्रवादी कांग्रेस ने ये यहाँ पर बाजी मारी है और 12-6 से जीत हासिल की है। तो वहीं पर विरोधी पक्ष शिवसेना शिंदे गट का जो परिवर्तन शेतकरी विकास पैनल था, उन्होंने 6 सीटें जीती थी, जिसमें सभापति और उपसभापति के कैंडिडेट थे, लेकिन उनको 6 ही वोट यहाँ पर मिले हैं। कुल मिलाकर देखा जाए तो ये पूरी जो चुनाव प्रक्रिया थी और पूरा जो इलेक्शन था, ये एक चर्चा का विषय बना हुआ था। और अब इस चुनाव में फाइनली रिज़ल्ट आ चुके हैं। 5 साल के लिए कृषि उत्पन्न बाज़ार समिति पाथरी अनिल राव नखाते इनके हाथों में दूसरी बार गई है और श्याम धर्मे उपसभापति के तौर पर रहेंगे। और ये एक बहुत ही दिलचस्प चुनाव रहा। और इस चुनाव के नतीजे आने के बाद आतिशबाजी, ढोल नगाड़े बजाए गए और कृषि उत्पन्न बाज़ार समिति पाथरी से पैदल चलते हुए और रास्ते में तमाम महामानवों की मूर्तियों पर फूल और मालाएं अर्पित करते हुए एक रैली की शक्ल में तमाम नवनिर्वाचित सदस्य, सभापति, उपसभापति, विधान परिषद के आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्रानी खान इनके निवास स्थान तक पहुँचे। वहाँ उनका जंगी स्वागत किया गया और एक जाहिर सभा की तरह एक माहौल बन चुका था। तमाम संचालकों को, सभापति, उपसभापति को आमदार साहब ने मुबारकबाद दी और सभी मतदाताओं का शुक्रिया अदा किया। और आने वाले तमाम चुनाव महाविकास आघाड़ी अपने दम पर पूरे महाराष्ट्र में
फिर एक बार सत्ता में ज़रूर लौटेगी, ऐसा भरोसा जताया गया है। तो मान्यवरों ने भी सभी का धन्यवाद किया, जिसमें नवनिर्वाचित सभापति अनिल राव नखाते, इन्होंने अपने ख्यालात का इज़हार किया। तो उन्हीं के साथ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्पोक पर्सन, प्रचारक और समाज सेवक शेख खुर्शीद, इन्होंने भी सभी का धन्यवाद अदा किया है और आए हुए तमाम लोगों को शुक्रिया अदा किया गया है। पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति पर फिर एक बार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपना वर्चस्व कायम किया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कद्दावर नेता, विधान परिषद के आमदार तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभनी के जिला अध्यक्ष अब्दुल्ला खान उर्फ बाबाजानी दुरानी खान साहब, इनके नेतृत्व में फिर एक बार पाथरी कृषि उत्पन्न बाजार समिति पर राष्ट्रवादी का झंडा लहराया है। सभापति श्री अनिल राव नखाते, उपसभापति श्री श्याम धर्मे, इन दोनों के चयन पर इन्हें मुबारकबाद दी गई है। मुबारकबाद देने वाले पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरी। पण कालची जे निवडणूक आमची कृषी उत्पन्न बाजार समिती झाली, अत्यंत अटीतटीची झाली आणि खान विरुद्ध खान नव्हतं, एक मुख्यमंत्री राज्याचे आणि त्याच्या विरोध मी एक सर्वसामान्य आमदार, अशी लढत होती। आणि हे लढतमध्ये सुद्धा एकही जागा त्याला यायला नाही पाहिजे, तरी 6 जागेवर त्याला यश मिळाला। त्याचं आम्ही चिंतन करतो की हे आमचे 6 जागा कसे पडले। पण आतापर्यंत आमची राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा मार्केट कमिटी असेल, आणि विशेष करून पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती 30 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करते। आणि भविष्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट आणि बलवान करण्यासाठी महाविकास आघाडीच्या रूपाने आम जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू आणि येणारी लोकसभा आणि विधानसभा सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या रूपाने एक चांगला रिझल्ट हे जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू। सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवडीच्या संदर्भाने आजचा जो कार्यक्रमच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबाजी दुरानी साहेब, तसेच नवनिर्वाचित सभापती अनिलरावजी नखाते साहेब, उपसभापती श्याम धर्मे साहेब व इतर विचारमंचावरील मान्यवर, तसा साहेबांनी आहे। तरी पण मी माझं एक 5 मिनिटात घड्याळात बघून मनोगत व्यक्त करेन, कारण साहेबांचं मार्गदर्शन व इतर मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला जे बाबाजी साहेब दुर्राणी यांच्या नेतृत्वात समोर गेलो होतो आपण, त्या निवडणुकीचा काय कडू अनुभव, गोड अनुभवाने त्याचं विश्लेषण करणे एवढी माझी मोठी लायकी नाही, पण माझ्या माहितीत आणि माझ्या ज्ञानमध्ये जे काही गोष्टी आहे 2-3 मी तुम्हाला इथं सांगेन। जी निवडणूक झाली त्याच्यात आपला 6 ठिकाणी त्याला मी पराभव म्हणणार नाही तर धोका झालेला आहे, आणि धोक्यातून काहीतरी शिकता येते आणि पुढचा चांगला टप्पा गाठता येते, त्यासाठी धोके आवश्यक असतात हे मी इथं गृहीत धरतो। तर जी हवा जी तयार केलेली आहे, जी निवडणूक झाली, कोणात झाली, कशा झाली, मी तर सांगतो आणि साहेबची तयारी आहे। अशा जयपराजय साहेबांना 40 वर्षात खूप बघितलेले साहेब, खचूनदाराने व्यक्तिमत्व तर मुळेच नाही, आमच्यासारख्या युवापकापेक्षा किती त्यांचं जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा आहे। साहेबांच्या पहिल्यांदा सहवासात ही मी गोष्ट अनुभवलेली आहे। जी निवडणूक झाली ती निवडणूक ज्याने मातोश्रीची कतारी केली, त्या कताराने आपले काय चेलेच्या पटीने निर्मिती करून साहेबांच्या विरोधात एक विनाकारांची हवा उभी केली, आणि काय भेदभाव नसताना सुद्धा, विचाराचा त्यांच्यापाशी काय कार्यक्रम, विकासाचा काहीच कार्यक्रम नसताना उगाच साहेबांना बदनाम आणि काही बी कुरापत काढून त्यांनी हवा गरम केल्याचा प्रयत्न केला, लक्ष्मी अस्त्राचे लालू देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात ते सफल काहीच झालेलं नाही। अशा बाबाजी साहेबांच्या विरोधात मी राजकारणात असताना सुद्धा सामाजिक कार्यात, सामाजिक संघटनात बाबाजी साहेबांचे मी राजकारण
सूक्ष्म दर्याचा 30-40 वर्षापासून बघतो. बरेच टोळ्या साहेबांच्या विरोधात निर्मित झाल्या, वेगवेगळ्या प्रयोग केले गेल्या, पण त्यांना विजय आणि यश कधीच लाभलं नाही. त्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्यापाशी काही ध्येयधोरण नसते, काही कार्यक्रम नसते, धर्मनिरपेक्ष नसते, पण सर्व समावेशक जे दृष्टी आहे ते आमदार बाबाजी दुराणी साहेबांपाशी असल्याने विरोधक कधीच इथं त्यांना विजय गाठता आलेला नाही. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेबांना मी विनंती करतो आणि सांगू इच्छितो की साहेब, देशाचं वातावरण, राज्याचं वातावरण या जागतिक थोपवलेलं आहे आणि आता पूर्ण देश आणि पूर्ण राज्य हे सत्यता यांची जाणून घेतलेली आहे. हे मागच्या कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमानं पूर्ण देशानं बघितलेलं आहे. कर्नाटकचा जो भाग महाराष्ट्राला लागून आहे तिथे मी पूर्ण महाविकास आघाडीचीच हवा चाललेली आहे. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साहेबांना संदेश देऊ इच्छितो की साहेब, आपल्या बहुजन समाजातील, मुस्लिम समाजातील युवा तुम्हाला एक उत्तम राजकीय मार्गदर्शक आणि विद्यापीठ म्हणून तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्याकडे जेवढे काही मीर जाफर, मीर कासिम होते ते निघून गेलेलं आहे. आता आमच्या सर्वांसाठी तुमच्यापेक्षा यांना सगळ्या युवकांचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आम्ही तुमच्यासोबत राहून धर्मनिरपेक्ष पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांचा पक्ष महाराष्ट्रात कसं जीवन बळकट राहायला पाहिजे आणि साहेबासारखे धर्मनिरपेक्ष नेतृत्व आपल्या परभणी जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी त्यांना बळकटी देणं ही काळाची गरज झालेली आहे. मी इथं आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो. या फक्त दोनच गोष्टी सांगून मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त करून मी माझा मनोगत संपेन. मी काय विरोधातला काय जे अभ्यास केलेला आहे तर मी विरोधकांना चॅलेंज करतो. ठीक आहे, आपण 5-25 घास खाल्लेले चॅलेंज आहे बाबा, पण साहेबाच्या ताटात तुम्ही तळ मारलेला आहे. अशाचे तुम्ही पूर्ण 99% विरोधक आहात. मला चारही जर माणूस आजही भेटले की खरंच विचारांचे विरोध कर, मी त्यांच्यासोबत यायला तयार आहे, पण साहेब हे काही तसे विरोधक नाही. ही गोष्ट आहे. आणि काय तर हवा केली जाते, काय जे आपल्या राज्याला मुख्यमंत्री भेटलाय, लोकसेवा आयोगाला कधी निवडणूक आयोग, कधी एखादा पंतप्रधान दुसरं बदलून टाकते, मुर्मू साहेबाला नवीन पंतप्रधान, अरे काय घेतलेली असते का टाकलेली असते कोणाला काय माहिती काय. तर अशा नेत्याच्या विरुद्ध जे कार्यक्रम चाललेला आहे त्यांच्या कोणत्याच भूलपापाला आपण बळी पडता कामा नये. साहेब, 6 ठिकाणी आपल्याला धोका झालेला आहे, पण माझी महत्वाकांक्षा मी इथं तुम्हाला स्पष्ट सांगतो की पुढच्या जे काही निवडणूक आहेत तुमचं तर धोरण असते की जिल्हा परिषद निवडणूक असो का पंचायत समिती असो का ग्रामपंचायती असो का नगरपालिका असो, पूर्ण आपलाच विजय झाला पाहिजे. आणि हे ज्या 6 ठिकाणी जे आपला धोका निर्माण झाला, नक्कीच याचा वचका आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत विरोधकांच्या एकही ठिकाणी डिपॉझिट सुद्धा होणार नाही. या ध्येयाने आपण पुढे जाऊ. या प्रसंगी मी साहेबांना बळकट आरोग्याची शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाबाजी दुराणी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते मंदाजीराव भाले पाटील, सुभाषाबा कोले, माधवरावजी जोडकर, दत्तरावजी मांडवे, आमचे सहकारी मित्र मुंजाभाऊ कोले, व्यासपीठावर उपस्थित आता नवनिर्वाचित उपसभापती श्याम धर्मे, सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, तसंच ह्या निवडणुकीचे सर्वच उमेदवार, इथं उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. विशेष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी दुसऱ्या वेळेस सभापतीचा बहुमान दिला त्याबद्दल मी मनापासून साहेबांचे आभार मानतो. आणि ज्या 7 वर्षात साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे असतील, हमाल मापाडीचे असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जे काही करता येईल ते सर्वांच्या सहकार्याने साहेबांच्या आशीर्वादाने केलेलं आहे. परंतु यापुढे सुद्धा साहेबांच्या सहकार्यानं आपल्या इथं हमाल भवन असेल किंवा लिलाव पद्धत असेल, जे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांना भाव महाराष्ट्रात समजला पाहिजे की आपला भाव भारतात काय चालू आहे, आता महाराष्ट्रात काय चालू आहे आणि आपल्या भावाला काय किंमत आली पाहिजे आणि आपला इथला जे काही आपला माल असेल, कसा माल असेल तो बाहेर सुद्धा विक्री झाला पाहिजे. इथं लिलाव पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं हा माल विक्री झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या आपण हे सर्व साहेब पहिल्याच बैठकीत निर्णय घेऊन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेब जसं आदेश देतील त्याप्रमाणे निश्चित करू. फक्त एवढं सांगतो साहेब की आज खरोखरच याच्या दृष्टीची संत वाटली
की आपले 18 पैकी 18 उमेदवार निवडून यायला पाहिजे होते. साहेब कुठंच तुम्ही पडले नाही. साहेबाला आम्ही एखादी गोष्ट सांगितल्यावर साहेबांना आमच्या म्हणण्यापेक्षा जास्त केली ती गोष्ट. परंतु आम्ही कमी पडलो, पदाधिकारी कमी पडले, कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते कमी पडले, एवढं विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो. यापुढे अशी गोष्ट होणार नाही. मन लावून येणाऱ्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सहकारी संस्थेच्या कोणत्याही निवडणूक असेल, पूर्णपणे लक्ष देऊन या येणाऱ्या निवडणुकीपैकीच्या पैकी राष्ट्रवादीच्या येतील आणि महाविकास आघाडीच्या येतील त्याच्यासाठी प्रयत्न करू. आपण सहकार्य केलं, संधी दिली साहेबांना, त्याबद्दल साहेबांचे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकारी वृंदावन कोले, सुभाषाबा कोले, दत्तराव मांजरे, माधवराव दत्त, सभापती अनिलरावजी नाकाते, उपसभापती श्याम धर्मे, आमचे सर्व सन्माननीय संचालक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि तरुण मित्रांनो, खरं म्हटलं तर ही निवडणूक झालेली आहे. आपल्याला असं वाटलं सर्व की निवडणुकीमध्ये 6 जागा पण आपल्याला गमवावं लागल्या, पण कुठंतरी आपले जे प्रमुख कार्यकर्ते ते पक्षामध्ये काम करणारे पडले, ते स्वतः उभं राहिले तर चांगलं आहे, दुसरं उभं राहिलं तर त्याच्यासाठी काम करण्याची मानसिकता नाही. एक अशी पद्धत जे आहे कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली. आपण जसा स्वतः उभं राहिलो, आपला एखादा पक्षाचा किंवा आपण एखादा दिलेला कार्यकर्ता केला असता तर हे 6 जागा सुद्धा आपली गेली. हे निवडणुकीमध्ये हे मला याची जाण आणि हे गोष्ट मला काढायला लागणारच होतं. आणि तुम्ही म्हणले होते की बाबा, मी म्हटलं होतं तुम्ही म्हणले अनेकेतला उभं करायचं असं आदेश केले, तुम्ही उभं राहा आणि बहुतेक करून तरुण पिढीला नवीन पोराला या ठिकाणी संधी द्यायची. त्याच्यामध्ये बंटी पाटलांचं माझ्या डोक्यात नाव होतं, तुमच्या आवडीचा सिद्धू पाटलांचं नाव होतं. असे तरुण पोरं मार्केटमध्ये आपल्याला आता तरुण पिढीला त्याला पाठिंबा देऊन त्याला मदत करून त्याला पुढे नाही. आता म्हातारे खुर्चा सोडायला तयार नाही. कुठेही जिल्हा परिषदला विकेच पाहिजे, मार्केटला विकेच पाहिजे, अजून कोणती निवडणूक तेच पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी करायला काहीतरी ठसा निर्माण करा, तुम्हाला एक आकार पाणी येईल नाही. ते शेवटपर्यंत आम्हाला विरोध करणार, आमचे लोक ते निवडणूक हे का नाही. रस्ते पाडा. आता इथून पुढे माझ्याकडे जरा व्हिडिओ जरा फोन आला ना, त्याने तिकडे तालुक्यात राहावं होते बरोबर आमच्याकडे यायचं नाही. स्पष्ट ना. आता नवीन पिढी खूप तयार झाली गावामध्ये. त्याला वाटतं की गावात हे म्हणून साहेब मला विचारत आहे आणि हे लोकांचं आंदोलन तुमचा गावात करायचं हेच महत्वाचं. म्हणून मला तरुण कार्यकर्त्याची लोक या ठिकाणी एक बैठक बोलवायची आणि तरुण पिढीला जिल्हा परिषद असतात आणि ते काय अजिंक्य जिल्हा परिषद लाग तयारी का आणि भविष्यामध्ये आपण चांगला महाविकास आघाडीच्या रूपाने या मतदारसंघामध्ये काम करू. महाविकास आघाडीचे 2 जागा शिवसेनेला द्यायच्या आपल्याला आणि 3 जागा आपण लढू. 5 जागा निवडून या आणि
एक चांगला मेसेज आपल्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या आपण ठेवूया. आज 12 अटीतटीच्या निवडणुकीमध्ये 12 जागा आपले निवडून आले. तर मला तर मी सांगितल्याप्रमाणे 18पैकी 18 जागा निवडून येण्याची परिस्थिती होती. पण येणारे जे निवडणूक आहेत ते निवडणुकीमध्ये नगरपालिका असतात, जिल्हा परिषद असतात, पंचायत समिती आपण ताकदीने महाविकास आघाडीच्या रूपाने आपण लढूया. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.